सदस्य गजानन लवटे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी सर्वप्रथम आपले आभार मानतो, आपण मला बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय, मी गजानन लवटे ज्या मतदारसंघाचा मी आमदार आहे त्या मतदारसंघाच्या अंजनगाव सुरजी परिसरातील शेणगाव कोकर्डाचे सुपुत्र राष्ट्रसंत गाडगे महाराज आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त मी त्यांना प्रथम आदरांजली वाहतो. व अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवडा या प्रस्तावावर बोलण्यास उभा आहे. माझ्या मतदारसंघात मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगाव सुरजी येथे आदिवासी बांधवांची खूप मोठी संख्या कमी प्रमाणात असून तरी देखील शासनाकडून आरोग्य सुविधा पुरवण्यास अपयश येत आहे. आरोग्य यंत्रणा नसल्याने उपचार करण्याकरिता रुग्णांना अंजनगाव सुरजी येथून अमरावती जिल्हा रुग्णालयात जावे लागते. हे अंतर सुमारे 75 ते 80 किलोमीटरचे आहे. त्यामुळे रुग्णाला उपचार मिळेपर्यंत कधी कधी रुग्ण दगावतो व अशा बऱ्याच घटना अंजनगाव आणि दर्यापूर अंजनगाव सुरजी या भागामध्ये वारंवार झालेल्या आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने याकडे कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आदिवासींना चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात म्हणून मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या माझ्या मतदारसंघात अंजनगाव सुरजी येथे आरोग्य यंत्रणा सुधारण्याकरिता भरीव निधीची तरतूद करून सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याची कृपा करावी. अध्यक्ष महोदय, दर्यापूर अंजनगाव मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसांदिवस वाढत असताना या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस प्रशासना पोलीस स्टेशनची इमारतीची व पोलीस क्वार्टरची खूप आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, अंजनगाव मधील पोलीस स्टेशन इमारत ही ब्रिटिशकालीन असून सन 1911 मध्ये या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. अतिशय जुनी अशी इमारत असल्यामुळे जीर्ण अशी झालेली आहे. अनेक ठिकाणी या इमारतीला तडे गेलेले आहे. मी सुद्धा बघून आलेलो आहे. ही इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे ही इमारत सर्व सुविधांनी सुसज्ज अशी इमारत उभारण्याकरता अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या वतीने अंजनगाव सुरजी येथील कृषी विभागाची 1.20 हेक्टर जागा पोलीस स्टेशनची इमारत व निवासस्थानासाठी मागितलेली आहे. अध्यक्ष महोदय, गुन्हेगारी रोखण्यासाठी जे पोलीस प्रशासन रात्रदिवस नागरिकांसाठी पब्लिकसाठी झटत असते, त्यांच्या सेवेच्या दृष्टीने सुसज्ज असे पोलीस स्टेशनचे होणे देखील गरजेचे आहे. व त्यांचे पोलीस स्टेशनचे रहिवाशांचे जे तिथं अंमलदार व पोलीस वर्ग तिथं राहते त्यांच्यासाठी क्वार्टरची व्यवस्था तिथं जर झाली तर पोलीस स्टेशनला म्हणजे कधीही आपण प्राचारण केलं तर पोलीस कधी आपल्याला मदतीस हजर राहू शकते. आणि कृषी विभागाची जागा ही आपल्याकडून जर मंजुरी मिळाली तर आपल्याला ही जागा पोलीस स्टेशनसाठी खूप गरजेची आहे. कारण पोलीस स्टेशन हे अध्यक्ष महोदय खूप मोठ्या वस्तीमध्ये आहे आणि ती वस्ती अंजनगावच्या अशा मेन वस्तीमधून जाते. त्यावेळेस 2 व्हीलर सुद्धा आतमध्ये जात नाही, 4 व्हीलरची तर गोष्टच नाही. त्यामुळे ते पोलीस स्टेशन जर आमच्या परतवाडा अंजनगाव रोडवरची जी बेनारची जागा जी बोललो मी त्या जागी जर आली तर पोलीस स्टेशन आणि आपलं पोलीस क्वार्टर एकाच जागी त्यांची इमारत झाल्यावर आपल्याला जे अंजनगाव मधील नागरिक आहेत त्यांना खूप मोठी सुविधा मिळेल, गुन्हेगारीला आळा बसेल. एवढंच मी तुम्हाला बोलतो आणि मला बोलण्याची संधी दिली आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य